शुभेच्छा। आज या ठिकाणी आपण जो सोहळा आयोजित केलेला आहे, या सोहळ्याला आपण सगळे उपस्थित आहात। आजचा हा जो सोहळा आहे, हा सोहळा आनंदाचा सोहळा आहे। त्याचप्रमाणे थोडा मगाशी प्रास्ताविकामध्ये संजय सर यांनी म्हटल्याप्रमाणे दुःखाचा सुद्धा सोहळा आहे, परंतु आपण सुखाचे सोहळे साजरे करतो, दुःखाचे सोहळे साजरे करत नाही। आणि हा जो आपला या ठिकाणचा सोहळा आहे, हा सोहळा आहे सेवापूर्ती समारंभाचा सोहळा। शिक्षक भारती चिमूर तालुक्याचे अध्यक्ष आणि राष्ट्र सेवा दलाचे चंद्रपूर जिल्हा कार्याध्यक्ष आणि आपल्या चिमूर पंचायत समितीमधील उरकुडपार या आदिवासी बहुल गावाचे गेल्या 17 वर्षापासून मुख्याध्यापक असणारे रावण शेरकुरे सर यांच्या सेवापूर्तीचा, त्याचप्रमाणे त्यांच्याच शाळेमध्ये गेल्या 8 ते 9 वर्षापासून असणारे सहाय्यक शिक्षक सन्माननीय प्रमोदजी मायपूरकर सर यांच्या सेवापूर्तीचा हा कार्यक्रम आहे। या सेवापूर्ती कार्यक्रमाचे अध्यक्ष गुरुदेव सेवा मंडळाचे निस्सीम कार्यकर्ते, माजी पंचायत समिती सदस्य, सामाजिक कार्यकर्ते आदरणीय परशुरामजी ननावरे साहेब, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले चिमूर पंचायत समितीमधील गदगाव केंद्राचे, कारण दोन्ही सर म्हणजे शेरकुरे सर आणि मायपूरकर सर हे गदगाव केंद्रामध्ये येते त्यांची शाळा, त्या गदगाव केंद्राचे केंद्रप्रमुख सन्माननीय रवींद्रजी विसे सर, या ठिकाणी उपस्थित असलेले ज्येष्ठ कार्यकर्ते, शिक्षक चळवळीमधील कार्यकर्ते सन्माननीय नारा कांबळे सर, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले शिक्षक चळवळीमधील सन्माननीय अशोकजी वैद्य सर, या ठिकाणी उपस्थित असलेले शिक्षक भारतीचे चंद्रपूर जिल्ह्याचे अध्यक्ष सन्माननीय नंदकिशोर शेरकी सर, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असणारे आपल्या चिमूर तालुक्यामधील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय डॉक्टर महेशजी खानेकर सर, शिक्षक भारती विशेष शाळा विभागाचे चंद्रपूर जिल्ह्याचे सचिव आणि ज्यांचं ओबीसी चळवळीमध्ये खूप मोठं काम आहे असे सन्माननीय रामदासजी कांबळी सर, मागच्याच जानेवारी महिन्यामध्ये सेवानिवृत्त झालेले आणि आपल्याच तालुक्यातील परंतु सध्या सिंदेवाई तालुक्यामध्ये नवरगाव येथे वास्तव्यात असणारे शिक्षक भारतीचे चंद्रपूर जिल्ह्याचे माजी कार्याध्यक्ष सन्माननीय डाकेश्वर कांबळी सर, मूल तालुक्याचे अध्यक्ष नंदकिशोर शेरकी सर, या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या अलकाताई शेरकुरे मॅडम, त्याचप्रमाणे सुवर्णाताई मायपूरकर मॅडम, या ठिकाणी आपल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत असणारे शिक्षक भारतीचे चिमूर तालुक्याचे सचिव सन्माननीय कैलास बोरकर सर आणि या कार्यक्रमाला उपस्थित असणारे आणि रावण शेरकुरे सर आणि प्रमोद मायपूरकर सरांवर प्रेम करणारे सर्व संघटनांचे पदाधिकारी, पत्रकार मित्र, महिला मंडळी, दोघांचे नातेवाईक, बंधू आणि भगिनींनो, मगाशीच प्रास्ताविकामध्ये संजय सरांनी या कार्यक्रमाचं औचित्य सांगितलेलं आहे आणि गेल्या 7-8 दिवसापासून तुमच्या व्हॉट्सअपला किंवा तुमच्या फोनला मेसेज आला की असा कार्यक्रम 1 तारखेला होत आहे। त्याच्यामुळे सगळ्यांना माहीत झालेलं आहे की आज रावण शेरकुरे सर आणि प्रमोद मायपूरकर सर यांचा सेवापूर्तीचा हा कार्यक्रम आहे। महत्त्वाचं म्हणजे आज महाराष्ट्र दिन आहे, कामगार दिन आहे आणि याच कामगार दिनाच्या आणि महाराष्ट्राच्या पर्वावर ज्यांचा सेवापूर्ती कार्यक्रम आहे ते रावण, जे नाव रावण आहे, म्हणजे रावण महात्माच होते। आपल्या ग्रामीण भागातल्या लोकांना असं वाटतं की रावण म्हणजे तो वेगळा माणूस आहे, बा खराब माणूस आहे, पण रावण चांगला माणूस आहे। आता जे अभ्यास करतात त्यांना सगळ्यांना माहिती आहे। तर त्या रावण शेरकुरे सरांचा आज 58वा वाढदिवस आहे। सर्वप्रथम तुम्हाला जन्मदिनाच्या खूप खूप शुभेच्छा। तुम्हाला खूप चांगलं आरोग्य लाभो म्हणजे तुम्हाला बरेचसे 2-3 ॲक्सिडेंट झाले, 2-3 वेळा पडलेसुद्धा, मागच्याच उन्हाळ्यामध्ये तुमच्या मेंदूचं पण ऑपरेशन झालं। आणि या सगळ्या गोष्टीवर मात करून तुम्ही त्या आरोग्यावर मात करून तुमची वाटचाल अतिशय चांगल्या प्रकारे सुरू आहे आणि समोरही राहणार आहे, यात काही शंका नाही। तर मित्रांनो, जास्त काही बोलणार नाही कारण ऊन जास्त आहे, वेळ बराच झाला आहे आणि परत शेरकुरे सरांना पंचायत समितीमध्ये सुद्धा सत्कारासाठी बोलावलेलं आहे। पंचायत समितीचा सुद्धा एक कार्यक्रम आहे आणि त्या ठिकाणी इथले काही लोकांना तिकडे पण जायचं आहे, काही लोक गेले पण आहेत, काही लोक तिकडे कार्यक्रम असल्यामुळे इकडे आले नाही, जेवण केलेलं ते कदाचित येतील अशी आपण आशा करूया, म्हणजे तसं त्यांनी सांगितलं बोलताना। तर मित्रांनो, आपल्या सगळ्यांना माहीत आहे की सध्या नोकरी मिळवणं फार कठीण आहे।
कारण मध्यंतरी आम्ही ऑक्टोबर महिन्यामध्ये एक संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन झालं. आपण चिमूर तालुक्यामध्ये सुद्धा शाळा बचाव किंवा शिक्षण बचाव, नोकरी बचाव असं आंदोलन केलं. सरकारनं कंत्राटीकरणाचा एक JR काढलेला होता आणि शाळा बंद करण्याचा आणि शाळा विकण्याचा सुद्धा. तर अशा सगळ्या परिस्थितीमध्ये शाळा टिकवणे, नोकऱ्या टिकवणे, नोकऱ्या मिळवणे आणि शिक्षक म्हणून काम करणे ही सध्या तर अशी परिस्थिती आहे सारे साहेब की आम्हाला शिक्षकांना शिकवायला तर वेळच नाही आहे. म्हणजे आज म्हणजे कालच आमचा निकाल आज लागला, काल शेवटचा दिवस होता, तरी आजही आम्हाला लिंक भरा असं आम्हाला सुरूच आहे. म्हणजे शिकवण्यापेक्षा त्या ऑनलाईनच्या लिंक भरा ज्याच्यावर जास्त मारा आहे. आणि अशाही परिस्थितीमध्ये जुन्या काळामध्ये कारण तुम्ही 58 वर्षाचे झालात त्याच्यामुळे तुम्हाला जुन्या काळामध्ये होतं, कारण आम्हाला भरपूर वेळ आहे पण 12-13 वर्ष. अशाही परिस्थितीमध्ये यांनी त्या ऑनलाईनच्या कामाचा बाऊ न करता जे त्याला एक त्याचं न घाबरता त्यांनी ते सगळं काम केलेलं आहे आणि आत्ताही करत आहे. सर काल रिटायर्ड झाले, सर या महिन्यात रिटायर्ड होत आहेत. म्हणजे दोघेही एका शाळेमध्ये दोघेही एकाच महिन्यामध्ये रिटायर्ड होत आहेत. त्यांची शाळाच आता रिटायर्ड होत आहे आणि विद्यार्थी 14-15 आहेत. त्याच्यामुळे तुमच्या शाळेला शिक्षक मिळेल की नाही याची गॅरंटी नाही आहे. तरीसुद्धा गेल्या 4-5 दिवसात एवढ्या कडक उन्हामध्ये शेरकुरे सर आणि मायकुटकर सर हे सुट्टी झाल्यावर 11 वाजता घरी जात नाही आहे. ते शाळेमध्ये थांबून जे काही काम शिल्लक आहे शाळेचं, ते शाळेचं काम ते रोज 5 वाजेपर्यंत थांबून ते करत आहे. जो काही निधी आलेला होता तो निधी तो त्या कामात लावत आहे. आणि जर आपण 2-4 दिवसांनी किंवा 8 दिवसांनी जर त्यांच्या शाळेमध्ये जर आपण जाऊन बघितलं तर आपल्याला सुद्धा असं वाटेल की हे दोघेही एवढ्या लवकर का बरं रिटायर्ड झाले. कारण त्यांनी या 2-3 महिन्यामध्ये शाळेचा पूर्ण चेहरा बदलून टाकला. आणि यांच्या चेहऱ्याकडे सुद्धा पाहिल्यावर असं वाटते की हे सुद्धा म्हणजे लवकर रिटायरमेंट होत आहे. बऱ्याच लोकांनी आम्हाला असं म्हटलं जेव्हा फोन केले किंवा मेसेज केले की एवढ्या लवकर यांना का रिटायर केलं. दोघं ते तरुण दिसत आहेत, फोटोमध्ये तर तरुण दिसत आहेत. पवन मुद्रणालयवाला एक पवन ताकसांडे म्हणे एवढ्या लवकर रिटायर झाले का, दोघं तर तरुण दिसत आहे बा. हां पण वय असते 58 वर्ष आणि त्या 58व्या वर्षामध्ये रिटायर व्हावं लागते. आमचे रामभाऊ आता 31 जुलैला रिटायर होत आहे. त्यांनी अगोदरच परवा आम्हाला डाळ कांदा चारला, त्याच्याबद्दल धन्यवाद. तर मित्रांनो, शेरकुरे सरांचं प्रास्ताविकामध्ये सांगितलं की 1990ला त्यांची पहिली अपॉइंटमेंट झाली आणि त्यांनी जे चिमूर, वरोरा, कोरपना आणि परत चिमूर अशा 3 तालुक्यामध्ये त्यांनी सेवा दिली. आणि सगळ्यात जास्त त्यांची सेवा चिमूर तालुक्यामधील आदिवासी बहुल गावामध्ये उरकुळपार या गावामध्ये झाली. 17 वर्ष त्या गावामध्ये सेवा झाली. काही वर्ष ते सहाय्यक शिक्षक होते आणि नंतर ते 9-10 वर्षापासून मुख्याध्यापक आहेत. आणि त्या गावामध्ये ते इतके एकरूप झाले, त्यांनी एक जरी फोन केला तरी त्यांच्या गावातले 5-50 लोक जमा व्हायचे. आणि बऱ्याच वेळेस ते त्या गावामध्ये त्यांनी वेगवेगळे प्रकारचे कार्यक्रम त्यांनी आयोजित केलेले आहेत. शाळेचे सांस्कृतिक कार्यक्रम असतील, इतर कार्यक्रम असतील. कारण राष्ट्रसेवा दलाचे सर जिल्ह्याचे कार्याध्यक्ष आहे. कोरोना काळामध्ये जेव्हा आपण एकमेकांसोबत बोलू शकत नव्हतो, घराच्या बाहेर बोलू शकत नव्हतो, तेव्हा त्यांनी आणि मायकुटकर सरांनी त्या गावामधल्या लोकांना, कारण तिकडे आशिष आणि सूरज आहे त्यांना माहीत आहे, त्यांनी मास्क आणि सॅनिटायझर आणि धान्याचं सुद्धा त्या गावामध्ये वाटप केलेलं आहे. आणि मायकुटकर सरांनी सुद्धा त्यांना त्या पद्धतीने त्या ठिकाणी मदत केलेली आहे. संघटनेच्या बाबतीमध्ये जर सांगायचं झालं तर शेरकुरे सर मागील 2011 पासून शिक्षक भारतीसोबत जुळलेले आहे. म्हणजे शिक्षक भारतीची स्थापना झाली ते 2011ला आम्ही चिमूर तालुक्यामध्ये केली. आधी माध्यमिकला होती. 2005ला त्या संघटनेची स्थापना झाली 19 वर्षापूर्वी. परंतु तेव्हा फक्त माध्यमिक शिक्षक, ज्युनियर कॉलेजचे शिक्षक त्याचे सभासद होते. त्या ठिकाणी दळवळ सर आणि दांडेकर सर आहेत आणि टिकले सर आहेत शिक्षक भारतीचे ज्येष्ठ कार्यकर्ते, त्यांना ते माहिती आहे. नंतर आम्ही या ठिकाणी 2011ला शिक्षक भारतीची चिमूर तालुक्याची शाखा ओपन केली. त्यावेळेस मी तालुक्याचा अध्यक्ष होतो आणि सर सचिव होते आणि बोरकर सर कार्याध्यक्ष होते आणि परत तिकडे ठमके सर वगैरे इतर मंडळी त्यावेळेस आमच्यासोबत होती. आणि त्याच्यानंतर सर 3 वर्ष सचिव राहिले. त्यावेळेस तालुक्याचा अध्यक्ष होतो. नंतर 3 वर्षानंतर 2016ला सर चिमूर तालुक्याचे शिक्षक भारतीचे अध्यक्ष झाले. आणि त्यांच्या त्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळामध्ये शिक्षकांच्या वेगवेगळ्या समस्यांसाठी वेगवेगळ्या पद्धतीने आम्ही आंदोलनं केली. म्हणजे कारण आम्ही त्यावेळेस तालुक्यामध्ये राहत होतो. तालुक्याचं नेतृत्व तर आमच्याकडेच होतं, परंतु जिल्ह्याचं सुद्धा नेतृत्व आमच्याकडेच होतं. या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे नंदकिशोर शेरकी आणि कृष्णा बावणे सर आहेत.
हे जसं मगाशी प्रास्ताविकामध्ये सांगितलं संजय सरांनी की आमदार कपिल पाटील साहेबांनी 9,000 वस्ती शाळा शिक्षकांना सन्मानाचं जीवन जे दिलं ते सन्मानाचं जीवन ते शेळके सर आणि बावणे सर या ठिकाणी भोगवत आहे. म्हणजे वस्ती शाळा होते, ग्रामपंचायतच्या ठरावावर 1,000 रुपये मानधनावर त्यांची नियुक्ती झाली होती. ग्रामपंचायत काही दिवसानंतर त्यांना काढणार पण होतं, परंतु हे महाराष्ट्रातले 8,500 वस्ती शाळा बांधव कपिल पाटलांकडे गेले आणि कपिल पाटलांनी विधान परिषदेमध्ये प्रश्न मांडला, आंदोलनं केली. भाऊंना माहीत आहे, सारेसाहेबांना माहीत आहे. आणि त्यानंतर महाराष्ट्रातले हे 8,000 वस्ती शाळा बांधव प्राथमिक शिक्षक झाले आणि आज 70,000 75,000 रुपये पगार घेत आहे. तर हे सगळ्यांना एकत्र करणे, वस्ती शाळा बांधवांना एकत्र करणे, प्राथमिक शिक्षकांना एकत्र करणे, माध्यमिक शिक्षकांना एकत्र करणे, हे त्या काळामध्ये शेरकुरे सर असेल, मी असेल किंवा इतर मंडळी असेल, आम्ही सगळ्यांना एकत्र केले. मग आमच्यासोबत रामदास कांबळी सर आले, त्यांचे जे विशेष शाळा मूकबधिर आहेत, अंध अपंग आहेत, त्यांनी संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यामध्ये त्याचं युनिट तयार केलं, ते सुद्धा आमच्यासोबत आले. आणि असे करत असताना जे शिक्षकांच्या समस्यासाठी चालूच होतं, परंतु सगळ्यात जास्त जर फोकस कोणता होता तर विद्यार्थ्यांचा विकास आणि सामाजिक काम. शिक्षा भारतीच्या माध्यमातून आणि शेरकुरे सरांच्या नेतृत्वामध्ये चिमूर तालुक्यामध्ये खूप काही असं सामाजिक काम आम्ही त्या पद्धतीने केलं. 2015मध्ये विद्यार्थ्यांची एक आम्ही सामान्य ज्ञान स्पर्धा घेतली होती. 3,000 विद्यार्थ्यांची 29 केंद्रावर. कदाचित काही लोकांना या ठिकाणी माहीत असेल, केदार सर वगैरे त्यावेळेस आमच्यासोबतच होते, कमके सर आहेतच. तर त्यावेळेस पूर्ण चिमूर तालुक्यामध्ये 3,000 विद्यार्थी बसले होते आणि त्या विद्यार्थ्यांचा आम्ही खूप मोठा कार्यक्रम त्या ठिकाणी पंचायत समितीच्या हातमध्ये घेतला होता. आणि नंतर वेगवेगळे प्रकारचे कार्यक्रम उपक्रम, महिला शिक्षिका असतील त्या चांगले काम करत आहेत, त्या महिला शिक्षिकांना सन्मानित करणे, शिक्षकांना सन्मानित करणे, या सगळ्या गोष्टी शेरकुरे सरांच्या नेतृत्वामध्ये आम्ही केल्या. नंतर आमदार कपिल पाटील साहेबांनी त्यांच्यावर राष्ट्र सेवा दलाची जबाबदारी दिली 2 वर्षापूर्वी आणि राष्ट्र सेवा दलाच्या माध्यमातून सामाजिक कार्य त्यांचं त्या ठिकाणी सुरू आहे. परत ते माना आदिल जमात मंडळाचे सुद्धा सक्रिय कार्यकर्ते आहेत, गुरुदेश मंडळाचे कार्यकर्ते आहेत. त्या पद्धतीने त्यांचं ते काम सुरू आहे. आणि दुसरे जे सत्कार मूर्ती आहेत प्रमोदजी मायकुटकर सर, जे मूर्ती लहान पण कीर्तिमान आहे, त्यांचा जास्त परिचय नाही आहे. परवा मी केदार सरांना सांगितलं की मायकुटकर सरांचे सत्कार आहे, तर ते म्हणाले हायस्कूलला आहेत की आपल्या जास्त लोकांना त्यांचा परिचय नाही आहे. म्हणजे आपली शाळा करणे, शाळेमध्ये उपक्रम राबवणे, विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त देणे आणि आपल्या गावाला जाणे, आपल्या गावची शेती करणे आणि आपला गाव चांगला बनवणे. गुरुदेव समाजाच्या माध्यमातून दरवर्षी विदर्भस्तरीय खंजरी भजन स्पर्धा सर आयोजित करतात त्यांच्या नेतृत्वामध्ये आणि दरवर्षी ते गुरुकुंज मोजरीला जातात आणि वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा जो विचार आहे तो विचार गावामध्ये किंवा इतर लोकांमध्ये पोहोचवण्याचा प्रयत्न मायकुटकर सर करतात. ते सुद्धा मला वाटते 2017पासून बरोबर सर कुरकुडपाडला त्या ठिकाणी आहेत आणि त्याच्या अगोदर गदगावला होते आणि गदगाव आणि कुरकुडपाडा एकाच केंद्रामध्ये असल्यामुळे त्यांचा वारंवार आमच्यासोबत संबंध यायचा. आणि ते सुद्धा त्यांचा वाढदिवस 7 तारखेला आहे, 7 मेला, ते 10 मेला आहे आणि ते 31 मेला रिटायर्ड होत आहेत. परंतु आम्ही असं ठरवलं की दोघे पण एकाच शाळेमध्ये वेगवेगळे कार्यक्रम करण्यापेक्षा आपण एकच संयुक्तिक कार्यक्रम करायचा आणि दोघांनासुद्धा एक निरोप द्यायचा असं आम्ही ठरवलं. आणि या कार्यक्रमासाठी आपण सगळेजण आलात, आपले खूप खूप आभार मानतो संघटनेच्या वतीनं. आणि शेरकुरे सरांना आणि मायकुटकर सरांना पुढील जे जीवन आहे सेवानिवृत्तीनंतरचं ते खूप चांगलं जावं, त्यांना चांगलं आरोग्य लाभो एवढी मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. शेरकुरे सर फक्त 2 मिनिट घेतो. शेरकुरे सर म्हणजे तालुका परत काही वर्ष जिल्हा कार्यकारिणीवर होते, काही काळ विभागीय कार्यकारिणीवर सुद्धा होते. आणि प्रत्येकदा किंवा बऱ्याचदा जेव्हा मी म्हणजे चंद्रपूरला जायचो किंवा नागपूरला जायचो त्यावेळेस ते नेहमी सोबत असायचे. किंवा आम्ही पुणेला राष्ट्रसेवकाची मिटिंग असेल किंवा शिक्षक भारतीची मिटिंग असेल किंवा मुंबईला मिटिंग असेल ते प्रत्येक वेळेस त्यांना ते माझ्यासोबत यायचे. म्हणजे माझ्यासोबत ते हमखास असायचेच. आणि अशा वेळी आता थोडं दुःख वाटते. परंतु प्रत्येकाच्या जीवनामध्ये
हा सेवानिवृत्तीचा काळ येत असतो आणि 58 वर्ष झाल्यानंतर प्रत्येकाला रिटायर्ड व्हायचं असते, सेवानिवृत्त व्हायचं असते. या ठिकाणी म्हणजे आम्ही शिक्षक भारतीचं काम करत असताना म्हणजे त्या ठिकाणी चिमूर तालुक्यामध्ये एका वेगळ्या संघटनेचं काम सुरू करायला खूप त्यावेळेस मोठं काम होतं. तरी आम्ही या ठिकाणी आमचे संजय खेडीकर होते, त्यांच्याच मार्गदर्शनामध्ये आम्ही ते काम केलं. आणि या शिक्षक भारतीच्या माध्यमातून जे सामाजिक काम आहे किंवा इतर संघटनात्मक काम आहे ते करण्यासाठी किंवा पुढे नेण्यासाठी त्यांनी खूप आम्हाला मदत केली. आणि 2-3दा त्यांना जे अपघात झाले त्यांना मागं त्यांचं सुद्धा ऑपरेशन झालं. या ठिकाणी परशुरामजी नंदावरे सर सुद्धा आहेत. जेव्हा मी केवळ्याला होतो तेव्हा ते त्यांच्यासोबत नेहमी मला दिसायचे आणि ते सामाजिक काम खूप चांगल्या पद्धतीने करायचे. आणि आता सुद्धा त्यांचं काम चांगलं आहे. आणि आता चिमूर शहरामध्ये किंवा चिमूर तालुक्यामध्ये समजा कोणी सुरेश डांगेला वगैरे ओळखतात तर त्यासाठी यांचासुद्धा म्हणजे खूप सहकार्य आहे. कारण आपण जे वेगवेगळे निवेदन दिलो, आपण सामाजिक किंवा आम्ही इम्रान भाऊला फोन केलं, सहाजींना फोन केला किंवा आपण इतर कोणाला संघटनेच्या सगळ्या लोकांना आम्ही फोन करायचो. तर सगळ्यात म्हणजे मग यांना फोन करायचं, मग तुम्ही बाकीच्यांना फोन करा. त्यांचं वय पाहतासुद्धा म्हणजे माझ्यापेक्षा ते आता 12 वर्षांना मोठे, तरी त्यांना सर तुम्हाला असं करायचं आहे, तुम्हाला बाकीच्या गोष्टी सांगायच्या आहेत, तुम्हाला यायचंच आहे, चंद्रपूरला यायचं आहे, नागपूरला यायचं आहे, पुणेला यायचं आहे, मुंबईला यायचं आहे. अशा पद्धतीने त्यांच्यावर म्हणजे एक जबरदस्ती करण्यासारखं मी करायचो. आणि ते मी वयानं लहान असूनसुद्धा ते मला एक लहान भावासारखं त्यांनी प्रेम दिलं आहे. आणि पुढे सुद्धा शिक्षक म्हणून जरी ते सेवानिवृत्त होत असले तरी पुढे त्यांना या समोर राष्ट्रसेवा दल तर आहेत, परंतु दुसऱ्या याच्या माध्यमातून आम्ही आमदार कपिल पाटील साहेबांच्या माध्यमातून आम्ही त्यांना वेगळी जबाबदारी या ठिकाणी निश्चितच देण्यात येईल. मी पुन्हा एकदा शेरपुरे सरांना आणि मायकुरकर सरांना सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.